नमस्कार मित्रांनो, चला आपण पाहूया एखाद्या माणसाची इन्कम जर समजा 20,000 रुपये असली असती, म्हणजे एखाद्या व्यक्तीला 20,000 रुपये इन्कम आहे त्याची, त्या 20,000 रुपयाचं त्याचं बजेट कसं आपण खर्च करून आपले SIP म्युच्युअल फंडमध्ये कसे टाकू शकतो आणि कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतो आपण हे बघणार आहोत. आता समजा उदाहरणार्थ रवी नावाचा एक माणूस आहे. या रवीचं उत्पन्न म्हणजे याला 20,000 रुपये महिन्याने एखाद्या इथे आपण जॉब करत आहे किंवा त्याला इन्कम येते 20,000 रुपये महिन्यानं. आता 20,000 रुपयात माहिती आहे का त्यानं काय करायला पाहिजे माहिती आहे का. आता माझ्या मते उदाहरणार्थ सांगायलो, आता ज्याचं त्याला माहीत असते तरी पण सांगायला, हे बा त्याचा एखाद्या जॉबच्या ठिकाणी त्याला जाण्या येण्यासाठी त्याला की समजा उदाहरणार्थ 1,500 रुपये ट्रान्सपोर्टेशन खर्च लागते. त्याचा 20,000 रुपये इन्कम आहे. त्याचा बजेट सांगायला कसा असायला पाहिजे. 1,500 रुपये गेले ट्रान्सपोर्टेशन खर्चामध्ये, 3,000 रुपये रूमचं भाडं असेल तर रूमच्या भाड्यामध्ये समजून गेले म्हणून समजा, 5,000 रुपये घर खर्चामध्ये गेले समजा, असं समजा, आणि 2,000 रुपये इतर खर्च म्हणजे समजा दवाखाना आला व काही ना काहीतरी आला, दर महिन्याचं दवाखान्यात असं नसते तसं समजा काही जर खर्च आला, आणि 1,000 रुपये एमर्जन्सी फंड म्हणजे दर महिन्याला फक्त काय करायला माहिती का आपण कमीत कमी एमर्जन्सी फंड म्हणून जेव्हा आपल्याला लय काम पडलं बा आणि त्यावेळेस आपल्याला कोणी देईन तर त्यावेळेस काय करायचं माहिती का, आपले दर महिन्याचे 20,000 रुपयात 1,000 रुपये आपण दुसरीकडे ठेवून द्यायचे किंवा बँकेत सेव्हिंग ठेवून द्यायचे, त्या अकाउंटमधून आपण काढायचे नाही. तिथं एक एमर्जन्सी फंड म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि 1,500 रुपये समजा आता कोणाकडे बाईक राहतेच, बाईकचा खर्च समजा उदाहरणार्थ जॉब करून आपल्याला काही लागत असेल तर 1,500 रुपयाचे पेट्रोल लागतेच महिन्याला उदाहरणार्थ गावातल्या गावात. आणि 2,000 रुपये समजा इन्शुरन्समध्ये गेले किंवा समजा LIC मध्ये गेले. ओके, इन्शुरन्स घ्या किंवा LIC घ्या. ओके, हे पण बेटर आहे ऑप्शन. LIC म्हणजे काऊन म्हणायला माहिती आहे का, LIC इन्शुरन्स कवर पण देते तुम्हाला. ओके, आणि कवर पण देऊन काय करते माहिती आहे का, 20-21 वर्षांना 25 वर्षांना त्याचे प्लॅन आहेत, त्याचे रिटर्न पण भेटतात तुम्हाला. तुम्ही LIC घेऊ शकता, त्याच्यासोबत काय इन्शुरन्स कवर पण यायला, आणि LIC म्हणजे शेवटला आपल्याला पैसे पण भेटतात. दोन्ही गोष्टी व्हायला LIC मध्ये. आणि त्याची अमाऊंट हे समजा तुमचा खर्च झाला त्याची किती व्हायले 16,000 रुपये. पहा आता उरले किती 4,000 रुपये. मग आता 4,000 रुपये तुम्ही काय करा माहिती का, SIP म्युच्युअल फंडमध्ये जर टाकले, कोणत्याही SIP मध्ये टाकले. आता याच्यात तुम्हाला SIP मध्ये रिक्स वाटत तर आणखीन तिच्यात सांगतो. हे पहा किती वर्ष टाका माहिती का, तुम्ही 30 वर्ष 4,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली, 4,000 रुपयाचं बजेट असेल कसं असायला पाहिजे माहिती का, 2,000 रुपये तुम्ही SBI स्मॉल कॅप फंडमध्ये टाका किंवा कोणत्याही स्मॉल कॅप फंडमध्ये टाका. 1,000 रुपये तुम्ही काय करा माहिती का, मिड कॅप फंडमध्ये टाका. मिड कॅप फंड म्हणजे मिड कॅप असणाऱ्या कंपन्यामध्ये टाका. स्मॉल कॅप म्हणजे स्मॉल कॅपिटलायझेशन असलेल्या कंपनीमध्ये टाका. आणि क्वांट लार्ज कॅप फंडमध्ये म्हणजे लार्ज कॅप म्हणजे मोठं व्हॅल्युएशन असणाऱ्या कंपनीमध्ये टाका. किती हिच्यात 1,000 रुपये टाका लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये 1,000 टाका आणि स्मॉल कॅपमध्ये 2,000 रुपये टाका. याचं जर 30 वर्षानंतर रिटर्न बघितलं बा, 30 वर्षानंतर या सगळ्यांचं रिटर्न किती येते माहिती आहे का. हे पहा 17% रिटर्न ॲन्युअल इन्कम धरू आपले, समजा 17% रिटर्न धरू कंपाऊंडिंग रिटर्न. इन्व्हेस्टेड अमाऊंट किती व्हायला माहिती का, 7,20,000 रुपये. फक्त आणि फक्त 7,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट व्हायली. आणि त्याचं रिटर्न पहा 2,25,15,336 रुपये. एवढा कॉर्पस होऊ शकते भाऊ 17% रिटर्न जर आला, 2,000 रुपये जर SIP तुम्ही स्मॉल कॅपमध्ये केली तर. आता आणखीन पहा पुढं मिड कॅपमध्ये, कोणता मिड कॅप, HDFC मिड कॅप फंडमध्ये ज्यात कमीत कमी इथं 17 पकडली तर 16% रिटर्न बघा. 16% जर रिटर्न आलं, किती इन्व्हेस्टेड व्हायले 3,60,000 रुपये फक्त. आणि तुम्हाला भेटायला किती 1,12,57,668 रुपये. एवढा कॉर्पस भेटते बा. आणि 14% रिटर्न धरा कशामध्ये, या लार्ज कॅपमध्ये. आता एक क्वांटचाच लार्ज कॅप घ्या म्हणून नाही, समजा उदाहरणार्थ आणखीन एक क्वांटचा लार्ज कॅप घ्या किंवा
HDFCचा लार्ज कॅप घ्या किंवा काय म्हणतात टाटाचा लार्ज कॅप फंड घ्या, तिच्यात 14% रिटर्न आलं तर 3,60,000 रुपये इन्व्हेस्टेड व्हायले आणि त्याचे पण तुम्हाला किती भेटायला माहिती का, 55,57,054 रुपये. आता टोटलची जर बेरीज केली, समजा उद्या हे समजा हे 50 धरून चला आणि ही 1 कोटी धरा आणि 1 2 3 जवळपास तुमचे 3,70,75,00,000 रुपये एवढा कॉर्पस तुमचा जमा होऊ शकतो. 20,000 रुपये जरी महिन्याला असले तुम्हाला कमवता असले तुम्ही, तरी पण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी किंवा तुम्हाला म्हातारपणामध्ये तुमच्या वय झाल्याच्या नंतर तुमचा काय म्हणतात तुमचा जी म्हणजे काम करण्याची इच्छा नसती त्यावेळेस, म्हणजे होऊ शकत नाही माणसाला, त्यावेळेस तुम्हाला एवढे पैसे भेटू शकतात. आणि हे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, डबल पुन्हा 3,75,00,000 रुपये जवळपास तुम्हाला येत असतील, तुम्ही 3 कोटी रुपयाची SWP घ्या किंवा काहीही काम करा, तुम्हाला एवढा कॉर्पस भेटू शकते बा. त्याचं विल्हे पण तुम्ही काय करू शकता, आपण याचं समजा जर 3,75,00,000 रुपयाचं जर समजा आपण आणखीन म्हणले किंवा आपल्याला आणखीन पुढं हे करायची SWP करायची, सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणून असते. त्याला काय करायचं माहिती आहे का, आता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो SWP मधून. तर हे 20,000 रुपयाचं बजेट आहे पहा. आता आणखीन काय वाटते पहा तुम्हाला, आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.